कमळा, तुझा नंबर दिलाय त्यांना, ते करतील तुला फोन. हो, सगळं सांगितलंय. नाही, तुम्ही काम तर सुरू करा. हो, 2 दिवसात येऊन राहिले मी. मला थोडी चैन पडते. काही नाही, भरपूर आराम केलाय मी. नाही, तिथे आले तर लवकर बरी होईन ना. तू काळजी करू नकोस. हो, मी बरी आहे. आणि आता आपल्याला काम पण सुरू करायला पाहिजे ना पटकन. हो ना, खूप दिवस गेले याच्यात. रेवती, मला माहितीये तुला काय बोलायचंय. मग मी काही बोलतच नाही ना. तुला जर बोलण्याआधीच सगळं कळत असेल तर मग उत्तर का नाही देऊन टाक. आपण ह्या आधी या विषयावर अनेक वेळा बोललोय. हो, पण त्या विषयाच्या निर्णयापर्यंत आपण पोहोचलोच नाही होत रेवती. रेवती, मला आयुष्यभरासाठी अशा व्यक्तीची साथ हवी जी मला समजू शकेल, माझं मन समजू शकेल. अशी व्यक्ती जी मला माझ्या गुणदोषांसकट स्वीकारेल. आणि मला असं वाटतं ती व्यक्ती तू आहेस. हे मला तेव्हाही वाटलं होतं जेव्हा मी तुला पहिल्यांदा माझ्या मनातलं सांगितलं होतं, आणि आजही माझं तेच मत आहे. तू माझ्यासाठी अगदी योग्य आहेस. हा, आता मला हे माहित नाही की मी तुझ्यासाठी योग्य आहे की नाही, कारण तू मला तुझ्या मनातलं कधी काही सांगितलंच नाहीये. मी विचार नाही केलाय. मग कर ना विचार. काय प्रॉब्लेम आहे? मला वाटतं मी तुझ्या उत्तराची खूप वाट पाहिलेली आणि तुला विचार करायलाही खूप वेळ दिला. हे बघ रेवती, आज मी पुन्हा एकदा स्पष्ट विचारतो. माझ्याशी लग्न करशील? रेवती, माझं तुझ्यावर खूप प्रेम. करशील माझ्याशी लग्न? काय झालं रेवती? तू काहीच का नाही बोलत आहेस? मला कळतच नाहीये मी काय बोलू, काय रिॲक्ट होऊ. तुला जे वाटेल ते बोल. मला फक्त तुझ्या उत्तराची अपेक्षा आहे. आधीच्या अनुभवामुळे मला लग्न संसार ह्याची भीती वाटते. म्हणजे तुझा माझ्यावर विश्वास नाही? असं नाही. मग कसं आहे? विश्वास माझा मंदारवरही होता, पण बदलला ना तो. गुरुनाथ आणि राधिकाचं सुद्धा लव्ह मॅरेज होतं, पण गुरुनाथ सुद्धा वरकटला. मी तसाच बदललास तर? रेवती, असा निगेटिव्ह विचार करून ना तू कधीच सुखी होणार नाही. फक्त लग्न आणि संसार म्हणजेच सुखी होता येतं का? हो, होता येत. माणूस आयुष्यभर एकटा नाही राहू शकत रेवती. मी माझ्या अनुभवावरनं सांगतो. आणि 4 पुरुष काय वाईट वागले, तू त्यांच्यावरनं मला वाईट ठरवू शकत नाहीस. हे चुकीचं आहे. काय चुकीचं आहे, काय बरोबर आहे हेच कळत नाहीये मला, किंवा मला जाणूनच घ्यायचं नाहीये. कारण कुठलीही रिस्क घ्यायची भीती वाटते मला. आणि आपली चांगली साधी सरळ मैत्री आहे ना, मग कशाला त्याला कुठल्या तरी नात्याचं लेबल लावायचंय? मला ना कंटाळा आला या सगळ्याचा. असं वाटतं कुठेतरी दूर निघून जावं. मी ठरवलं, मी कुठेतरी लांब दूर निघून जाणार आहे. म्हणजे लोकांची बोलणीही ऐकायला नको. नाही, तू कशाला? मीच निघून जातो ना. तू कशाला त्रास करून घेतोयस माझ्यासाठी? तुला माझ्या त्रासाची कधीपासून काळजी वाटायला लागली? हा, तुला तर माझ्या सगळ्या भावना खोट्या वाटतात ना. हा, मग मध्येच का हा मानभावीपणा? असं नाहीये. नाही, बास बास. हे जे आता बोललो ना ते शेवटच. इथून पुढे मी हा विषय काढणार नाही. नाही, ते काढायला मी इथे नसेलच. म्हणजे तुला त्रासही व्हायला नको आणि तुझी बदनामीही व्हायला नको. मीच जातो निघून कुठे. कुठे जाणार आहेस? आधी अडवायचं तर होतंच.
जाईन कुठेतरी, वाट फुटेल तिथे जाईन, ट्रान्सफर करून घेईल, नाही तर पुण्याला जाईल ताईकडे. तू नको जाऊस, मीच जाईन. नाही, माझ्यामुळे नेहाला त्रास झालेला मला चालणार नाही. आणि यापुढे यानंतर मी तुला माझी फक्त मैत्रीण म्हणून बघू शकत नाही आणि तुझ्याशी तसं बोलूही शकत नाही. कारण मी तुझ्यावर मनापासून प्रेम केलंय. आणि आपण जेव्हा एखाद्यावर मनापासून प्रेम करतो ना, तेव्हा त्याला कधीच विसरू शकत नाही. तू काळजी करू नको. हो हो, येते मी. नाही, कमळा, बर मी काय म्हणून राहिले, हो तू कर कामाला सुरुवात, मी करते तुला नंतर फोन. हा हो, ठेवून राहिले. गुप्ते भाऊ, काय झालंय? म्हणजे तुमचा चेहरा असा, रेवती काय बोलली का? वहिनी, तुम्ही बसा बरं इथे, बसा. काय झालं गुप्ते भाऊ? वहिनी, मी बोललो तिच्याशी. या निमित्ताने का होईना पुन्हा त्याच विषयावर माझं तिच्याशी बोलणं झालं. तिचा माझ्यावर अजिबात विश्वास नाही. असं काऊन वाटून राहिलं तुम्हाला? ती अजूनही तिचा भूतकाळ घट्ट धरून बसली. आणि तिची चूक नाहीये याच्यामध्ये. आधीच्या लग्नाच्या कटू आठवणी आणि गुरुनाथ जे काही तुमच्याशी वागलाय, त्यामुळे ती पुन्हा लग्नाचा निर्णय घेऊच शकत नाही. पण गुप्ते भाऊ, तुम्ही वेगळे आहात. तुम्ही काही यांच्यासारखे नाही आहात. हे काऊन कळत नाही तिला? नाही, या सगळ्यामुळे तिच्या मनात भीती बसली. नेहाची काळजी वाटते तिला. पुन्हा हे असलं काही घडू नये असं वाटतंय तिला. आणि म्हणून ती लग्नाच्या निर्णयापासून दूर पळते. हो गुप्ते भाऊ, नाही, आपल्या सगळ्यांना असं वाटतं रेवती खूप स्ट्रॉंग आहे, पण तशी नाहीये ती. मनानं खूप हळवी आहे. तर हे जे काही बोलले ते खूपच वाईट बोलले. आता हे सगळं मनाला लावून गेलं आणि त्रास करून घेईल स्वतः. नाही बहिणी, गुरुनाथ मला काही बोलला असताना मला चाललं असतं, मी सहन नाही केलं असतं ते. पण तो माझ्यामुळे तिला बोल, मी निमित्त झालो. आणि म्हणूनच मी निर्णय घेतला. मी आज पुण्याला ताईकडे चाललो. आजच, कायमचा. गुप्ते भाऊ, हे असं तडकाफडकी निर्णय नका घेऊ. नाही, तडकाफडकी नाही घेते निर्णय. माझ्या नशिबात नाहीये बायकोचं प्रेम. मी एकटा होतो, आहे आणि राहणार. असं नाहीये. आणि काल हे सगळं झाल्यावर पुन्हा एकदा दारूचा आधार घ्यावासा वाटला. गुप्ते भाऊ, तुम्ही नाही वहिनी, मी तसलं काही केलं नाही. तुम्ही ज्यातून मला बाहेर काढले त्या वाईट मार्गाकडे मी पुन्हा कधीही जाणार नाही. कधीच नाही. आणि म्हणून मी हा निर्णय घेतला. वहिनी, बाकी कोणाच्या नाही, पण तुमच्या संपर्कात राहीन मी. वहिनी, भाऊबीजेला, रक्षाबंधनाला तुमची आठवण काढेन. तुम्ही काळजी घ्या वहिनी.
मला ना तुझ्या मनातलं कधी काही कळतच नाही. कळणारही नाही. हे बघ, माझ्या मनात ना तशा काही भावना नाही. हे मला तसं काही वाटत नाही. रेवती, मला माहिती आहे तू मला एकदा नकार दिलायस, पण माझ्या मनात अजूनही होप्स आहेत. हे बघ, वाटलं तर तुला हवा तेवढा वेळ घे. मी तुझी आयुष्यभरासाठी वाट पाहायला तयार आहे. मी तुझ्या उत्तराची वाट पाहिन, आणि ऑफकोर्स पॉझिटिव्ह उत्तराची. राधिका, आता रेवतीने निर्णय घ्यायची वेळ आलेली आहे. अगं, तिचं आणि सुबोधचं इतकं चांगलं जमतंय तरी का निर्णय घेत नाही मला काही कळतच नाहीये. कदाचित ती असा विचार करत असेल की लोक काय म्हणतील. नाही काकू, इतका लोकांचा विचार करत बसणाऱ्यातली ती नाही. तिला वाटेल ते ती ठरवेल, पण मनात पुरुषांबद्दल आडी आहे ना तिच्या, त्यातनं बाहेरच पडत नाही. कधी कधी आपल्या निर्णयात चुकतात, माणसाची पारख होत नाही, पण म्हणून निर्णयच घ्यायचा नाही असं नाही ना. नाही, आपण आयुष्याकडनं काहीतरी शिकायचं आणि पुढे जायचं हे जरी खरं असलं तरी आयुष्य असं सूत्रात मांडता येत नाही ना. कधी कधी मनाचा आतला आवाज सुद्धा ऐकायचा असतो. हेच समजून नाही राहिलं तिला. खरं तर न, पूर्वी तिच्या बाबतीत जे घडलंय ते पुन्हा घडणार नाही असा विचार तिने करायला पाहिजे, तसा विश्वास बाळगला पाहिजे. खरंय काकू, पण आपण सगळ्यांनी मिळून तिला समजवायचं का? अगदी बरोबर. फोन कर ना तिला. मी सुबोधला जे सांगितलं ते योग्यच होतं. मला नकोय हे. परत पुन्हा नव्याने मला सुरुवात नाही करायची. मी जे केलं ते योग्य विचार करून केलं, पण याचा खूप त्रास होतोय मला. असं का होतंय? हा, बोल. रेवती, मला जरा बोलायचंय. येशील खाली? थोड्या वेळाने येते. थोड्या वेळाने नाही, आत्ता ये. अगं पण रेवती, तुला आपल्या मैत्रीची शपथ आहे, मला बोलायचंय. एकदा भेटायची इच्छा होती तुला, पण नको, राहू दे. ज्या वाटेला जायचंच नाहीये त्या वाटेकडे बघायचं तरी कशाला. मी एकटा होतो आणि एकटा राहीन, हीच बरं आहे. नाहीतर इथून पाय निघणार नाही, मन तयार होणार नाही. आणि आता मला इथे कोणासाठीच थांबायचं नाहीये. राधिका, काय झालं? ये अशी समोर उभी राहा. मला वाटलंच होतं तू काही ऐकणार नाहीस. हे बघ रेवती, तुझी कारण देऊन राहिलीस ना ती काय. राधिका, का तुम्ही कोणी समजून घेत नाही आहात मला? कारण आम्हाला तुझ्याबद्दल काहीतरी वाटतंय म्हणून आम्ही बोलतो. रेवती, आम्हाला तुझं चांगलं व्हावं असंच वाटतंय. नानी, दुसरं लग्न करून मी सुखी होईन असा समज आहे का तुमचा? नाही, समज नाही, विश्वास आहे. फक्त तुझ्याजवळ तो आत्मविश्वास नाहीये.
असं अजिबात नाहीये. मग कसं आहे रेवती? सुखानं भरलेलं ताट तुझ्या समोर आहे आणि तू ते लाथाडून राहिलीस. हे बघ रेवती, तुझ्यामुळे गुप्ते भाऊ किती नाराज झाले तुला माहितीये का? हा ताई, लई वाईट वाटलंय बघा भाऊंना. निघालेत ना व ते. अगं रेवती, आपली सोसायटी, हे शहर सोडून जाऊन राहिले ग ते. मी माझा निर्णय घेतलाय आणि त्यानंतर सुबोधने काय करायचं हा त्याचा प्रश्न आहे. आणि हे सांगायला मला बोलावलंय का इथे? नाही, तू पुन्हा एकदा त्याच्या प्रस्तावाचा विचार करावास म्हणून तुला बोलवलं. नाना, मला काहीच विचार करायचा नाहीये. अगं पण रेवती, अगं सुबोध खरंच खूप चांगलं आहे. ते मलाही माहितीये. हो ना, मग रेवती तू लग्नाला का नकार देतेस? अगं त्यांचं खरंच तुझ्यावरती मनापासून प्रेम आहे. हे बघ, जुन्या गोष्टी मनात ठेवू नको. त्या सगळ्या बाजूला सार, तुझ्या भविष्याचा विचार कर. आपल्याला आयुष्यात कुणा ना कुणावरती तरी विश्वास ठेवावाच लागतो. आणि हे बघ, आमचे संसार हे विश्वासावर चाललेत. हो ना, अगं थोडी थोडी नाही, चांगली 40 वर्ष टिकलाय संसार आमचा. आणि सुबोध खरंच खूप चांगला मुलगा आहे. रेवती, मला माणसांची चांगली पारख आहे म्हणून तुला सांगतो, तू तुझ्या निर्णयाचा परत विचार करावा. हे बघ रेवती, नाही तू माझं सोड. नाना नानी आपल्यासाठी वडीलधार आहेत, त्यांचं तरी ऐक ना. राधिका, मंदार आणि गुरुनाथ सुद्धा आपल्याला चांगले वाटलेच होते ना. पण त्यानंतर काय झालं हे सगळ्यांना माहिती. मग तरी सुद्धा तुम्ही का फोर्स करताय मला? रेवती, तू गुप्ते भाऊंची तुलना इतरांशी काऊन करून राहिलीस ग? ते प्रत्येक माणूस वेगळा असतो. प्रत्येक माणसाकडे स्वतंत्रपणे पाहायला शिक. हे बघ, गुप्ते भाऊ वेगळे, तुमची चांगली मैत्री आहे. स्वतःच्या बायकोची जागा ते तुला देऊन राहिले. आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावरती आपल्याला समजून घेणाऱ्या माणसाची गरज असते रेवती. आपला जवळचा मित्र आपल्याला एक स्थान देऊ पाहतोय आणि ते तू नाकारून राहिलीस का? तर तुझ्या मनात तुझ्या जुन्या गोष्टी आहेत म्हणून. हे बघ रेवती, सगळीच माणसं सारखी नसतात. प्रत्येक माणसाकडे जरा स्वतंत्रपणे पहा. हे बघ राधिका, जाऊ दे. काय तिने निर्णय घेतलेला आहे त्यामुळे काय विषय संपला. मग अहो पण जाऊ दे. नाही, तिला तिचा अहंकार जर कुरवाळत बसायचा असेल तसं करू दे तिला. काय कोणी तिला समजावू नका, सांगू नका. चला, प्रत्येकाने आपापल्या कामाला निघा. चला. अहो पण तुला चल म्हटलं ना. काय काय सांगायचं हिला? झोपलेल्याला जाग करता येतं, झोपेचं सोंग घेतलेल्याला नाही. नानाजी, काय खोटं बोलतो का मी? हा, हे बघ राधिका, माणसांच्या हृदयात 4 कप्पे असतात. असं म्हणतात की एका कप्प्यात प्रेम आणि वात्सल्य असतं. मनाच्या एका कोपऱ्यात कर्तव्य भावना असते, स्वाभिमान असतो आणि मनाच्या एका कोपऱ्यात कुठेतरी खोलवर दडलेला अहंकार असतो. काय रेवती, स्पष्टच बोलतो, राग मानू नकोस. पण तुझ्यातल्या वात्सल्यावर, तुझ्यातल्या कर्तव्य बुद्धीवर तुझ्यातला अहंकार जास्त प्रभावी झाला. आणि तो अहंकार मी केल्याचा आहे. त्यातलं नेहाला हवं असलेलं प्रेम बाजूला सारून स्वतःवर कसा अन्याय झालाय हेच तुला जगाला ओरडून सांगायचंय, बरोबर? असं नाहीये नाना.